सुस्वागतम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि परिपत्रक प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग माध्यमिक शिक्षण विभागाकडून. हे परिपत्रक आलेलं आहे दिनांक 21/9/2021 आहे. प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व, प्रशासन अधिकारी मनपा नपा सर्व अहमदनगर. आणि विषय आहे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या बाबतचं हे पत्र आहे. याचे संदर्भ वगैरे दिलेले आहेत. या पत्राचा आपण सविस्तर आता माहिती घेऊया. कोणकोणते उपक्रम आपल्याला साजरे करायचे आहेत. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सांस्कृतिक कार्य विभाग यांच्याकडील निर्देशान्वये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सवी भारत या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे. दिनांक 15/8/2022 पर्यंत, म्हणजे 2022 पर्यंत, 15 ऑगस्टपर्यंत 22, प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम, विशेष दिन, महात्म्य असणाऱ्या तारखांना विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी उपक्रम घेण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्राप्त झाले आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक आठवड्यात एक एक कार्यक्रम घ्यायचा आहे. या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ असलेल्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळांमध्ये सोबत दिलेल्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक आठवड्यात एक उपक्रम घेण्याविषयी आदेशित करण्यात यावे. म्हणजे प्रत्येक आठवड्यात एक उपक्रम असेल. शाळा स्तरावरील स्पर्धांमधील प्रथम क्रमांक आपले कार्यालयात जमा करून त्यातून तालुक्यातील गटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक काढण्यात यावेत. म्हणजे सुरुवातीला शाळांच्यामध्ये ही स्पर्धा होईल. मग तिथे जे प्रथम क्रमांक आलेले आहेत ते गटानुसार तालुक्यात जमा होतील आणि मग प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढण्यात येतील. यासाठी आपले कार्यालयातील एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येऊन त्यांचे मार्फत संबंधित आठवड्यातील घेतलेल्या उपक्रमाचा अहवाल त्याच आठवड्यातील शुक्रवारी नियमितपणे या कार्यालयासोबत दिलेल्या विहित नमुन्यात सादर करण्यात यावा. म्हणजे एक विशेष अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार आहे आणि त्यांच्यामार्फत दर आठवड्याला हे सगळं माहिती जमा केली जाणार आहे. आठवड्यातील शुक्रवारी शाळेने नियमितपणे ही माहिती कार्यालयाला पाठवायची आहे नोडल अधिकाऱ्यांच्याकडे. प्रत्येक आठवड्यात घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाच्या दिवशी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी खादीचा वेश परिधान करावा. म्हणजे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी खादीचा गणवेश परिधान करायचा आहे उपक्रमाच्या दिवशी. स्पर्धाचे नियोजन कोविड-19 सांसर्गिक रोगाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त परिस्थितीनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन करण्यात यावे. म्हणजे कोविड-19ची परिस्थिती पाहायची कशी आहे आणि त्यानुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्पर्धा घ्यायच्यात. ऑफलाईन आयोजन करताना कोविड-19च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आणि जर ऑफलाईन ह्या स्पर्धा घेतल्या तर सगळे नियम पालन करायचं आहे. सर्व उपक्रमांमध्ये सर्व शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा. आणि या सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्यामध्ये सर्व शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आणि आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करायचं आहे. याबाबत अधिक माहिती पाहूया आता. हा आहे अहवालाचा नमुना. यामध्ये अनुक्रम नंबर, आठवडा, उपक्रमाचा दिनांक, एकूण शाळांची संख्या, सहभागी शाळा संख्या, स्पर्धेचा प्रकार, गट आहे 5 ते 7, 8 ते 12, 8 ते 10, 11 ते 12 असा गट आहे किंवा शिक्षक, तालुक्यातील प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकाचे नाव आणि सोबत आठवडानिहाय उपक्रमाचं नियोजन पुढे दिलेलं आहे. या अहवालाची माहिती नोडल अधिकाऱ्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. आता पाहूया की कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नियोजन. मग काय नियोजन आहे वर्षभराचं ते पाहूया आपण. जिल्हा परिषद अहमदनगरने दिलेलं आणि दिनांक आहे
27/9/2021 ते 15/8/2022 या संपूर्ण कालखंडात हे उपक्रम राबवायचे आहेत. 8 दिवसाला, आठवड्याला एक, याप्रमाणे. आता इथे तक्त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. नंबर दिला आहे, आठवडा दिला आहे, त्यातला दिनांक दिला आहे, तिथे कोणता उपक्रम राबवायचा आहे ते सांगितलं आहे आणि इयत्ता किंवा गट पण दिलेला आहे आणि उपक्रम कोणता आहे त्याचा तपशील किंवा विषय दिलेला आहे. आता आपण 1 नंबरला पाहूया. आठवडा आहे 27/9/21 ते 3/10/21. 27/9/21 ते 3/10/21 पर्यंत. दिनांक आहे या आठवड्यामध्ये 2 तारखेला कार्यक्रम घ्यायचा, उपक्रम राबवायचा 2/10/21ला आणि हा उपक्रम सर्वांच्यासाठी आहे. काय आहे उपक्रम? तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करणे, शालेय व परिसर स्वच्छता करणे, शाळा समितीची सभा घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याविषयी माहिती देणे. म्हणजे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करायची, परिसर स्वच्छ करायचा, शाळा स्वच्छ करायची आणि शाळा समितीची सभा घेऊन त्यांना माहिती द्यायची अमृत महोत्सव या संदर्भामध्ये. क्रमांक 2. आता दुसरा आठवडा आहे 4/10/21 ते 10/10/21 आणि दिनांक 5 तारखेला 5/10/21ला सर्वांच्यासाठी उपक्रम आहे. तो काय आहे? शाळा प्रवेशद्वारावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे होर्डिंग्ज लावणे, म्हणजे तसं फ्लेक्स बोर्ड लावायचा. विद्यार्थी किंवा पालक यांचे उपस्थितीत कोविड-19 सांसर्गिक रोगाचे नियम पाळून उद्घाटन करायचं. म्हणजे या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे शाळेच्या प्रवेशद्वारावर बोर्ड लावून, होर्डिंग्ज लावून. तिसरा क्रमांक, तिसरा आठवडा म्हणूया आपण 11/10/21 ते 17/10/21 पर्यंत आणि उपक्रमाचा दिनांक आहे 12/10. तिथे चित्रकला स्पर्धा घ्यायच्या आहेत आणि चित्रकलेच्या स्पर्धाचे गट किंवा इयत्ता दिल्यात. 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12 असे 3 गट असतील. चित्र काढायचं आहे राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, स्वातंत्र्य चळवळीतील प्रसंग आणि ध्वजारोहण यावर चित्रकलेची स्पर्धा आहे. क्रमांक 4, चौथा आठवडा 18/10/21 ते 24/10/21 हा कालखंड आहे आणि दिनांक आहे 19/10/21 रोजी. कोणती स्पर्धा होणार आहे? उपक्रम तर काव्य निर्मिती स्पर्धा आहे आणि 3ही गटासाठी आहे. 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12 इयत्तांच्यासाठी. आणि काव्य कशावर असेल तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि देशभक्तीपर कविता. नंतर 5वा आठवडा आहे 25/10/21 ते 31/10/21 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 26/10/21ला. रांगोळी स्पर्धा आहे 3ही गटांसाठी, सगळ्या इयत्तांसाठी. 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12 इयत्तांच्यासाठी. रांगोळी कशी काढायची आहे तर राष्ट्रीय प्रतीके, प्राणी, फुले, पक्षी, राजमुद्रा, ध्वज आणि फळ यावर आधारित रांगोळी स्पर्धा असेल. यानंतर 1/11/21 ते 21/11/21 ही दिवाळीची सुट्टी असणार आहे. दीपावलीची सुट्टी आहे या कालखंडामध्ये. नंतर 6वा आठवडा सुरू होईल 22/11/21 ते 28/11/21 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 23/11ला. व्याख्यान, लेक्चर असेल आणि विषय दिलेला आहे पुढे आणि हा सर्वांसाठी आहे. 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12 सर्वांसाठी. तर व्याख्यान कशावर असणार आहे? स्थानिक वक्ते किंवा शिक्षक यांचे मार्फत भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास या विषयावर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करणे. विद्यार्थ्यांच्यासाठी हे व्याख्यान आयोजित केलं जाणार आहे. 7वा आठवडा कालखंड आहे 29/11/21 ते 5/12/21 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 31/11/21 रोजी. उपक्रम असेल काव्य वाचन आणि ते सर्वांसाठी आहे. काव्य कोणतं वाचायचं आहे तर देशभक्तीपर कवितांचे विद्यार्थी किंवा शिक्षक यांनी वाचन करणे. देशभक्तीपर काव्य वाचन करायचं आहे. 8वा आठवडा आहे 6/12/21 ते 12/12/21 हा कालखंड आहे
आणि दिनांक असेल 7/12/21 रोजी प्रश्नमंजुषेचा उपक्रम आहे. आणि तो सगळे इयत्तांच्यासाठी 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12. प्रश्नमंजुषा कशावर असेल तर विषय काय आहे? भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास, भारताचा भूगोल, देशभक्त किंवा स्वातंत्र्य सैनिक यावर आधारित प्रश्न निर्मिती करून यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा गटागटात आयोजित करणे. हे गटागटानुसार प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येईल. नंतर 9वा आठवडा आहे. कालखंड 13/12/21 ते 19/12/21 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 14/12/21. उपक्रम आहे कथाकथन, म्हणजे गोष्ट सांगायची आहे आणि तो सर्वांच्यासाठी आहे इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत. गोष्ट कशावर असेल तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या शौर्यगाथांवर आधारित कथाकथन आयोजित करणे. की स्वातंत्र्य चळवळीमध्ये देशभक्तांच्या ज्या शौर्यगाथा आहेत त्या गोष्टी रूपात सांगायच्यात. पुढील आठवडा पाहूया आपण आता. 10वा दिनांक आठवडा आहे 20/12/21 ते 24/12/21 पर्यंत आणि उपक्रमाचा दिनांक आहे 21/12/2021. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भाषणाची स्पर्धा होणार आहे. ते 5 ते 7, 8 ते 10, नंतर 11 आणि 12 अशा 3ही गटांच्यासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी विषय दिले: माझा आवडता राष्ट्रीय नेता, माझ्यासाठी तिरंगा काय आहे म्हणजे झेंड्याचं महत्त्व, भारतीय संस्कृती आणि विविधता हे विषय दिलेले आहे. 5 ते 7साठी माझा आवडता राष्ट्रीय नेता, 8 ते 10साठी माझ्यासाठी तिरंगा काय आहे आणि 11वी-12वीसाठी भारतीय संस्कृती आणि विविधता हे विषय आहेत. यानंतर आपल्याला 25/12/21 ते 31/12/21 नाताळची सुट्टी असणार आहे. मग 11वा आठवडा सुरू होईल सुट्टीच्या नंतर. दिनांक आहे 31/1/22 ते 9/1/22 आणि दिनांक उपक्रमाचा आहे 3/1/22ला आणि हा सर्वांसाठी उपक्रम असेल. उपक्रम काय आहे तर सावित्रीबाई फुले जयंती साजरी करायची. त्यांच्या जीवनाविषयी विद्यार्थी शिक्षकांचे भाषण यांचे आयोजन. विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणं होतील सावित्रीबाई फुले जयंती निमित्त. 12वा आठवडा आहे. कालखंड आहे 10/1/22 ते 16/1/22 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 11/1/22. या वेळेला निबंध स्पर्धा हा उपक्रम दिलेला आहे आणि 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12 म्हणजे 5वी ते 12वीपर्यंत आहे. पण विषय 5 ते 7ला आहेत आपले राष्ट्रीय सण, 8वी ते 10वीला आहे भारताची विविधतेत एकता आणि 11वी-12वीसाठी आहे आपले संविधान. अशा विषयांवर निबंध स्पर्धा आयोजित केली जाईल. नंतर 13वा आठवडा आहे. त्याचा कालखंड आहे 17/1/22 ते 23/1/22 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 18/1/22. इथे उपक्रम दिलेले आहे वैयक्तिक गीत, एकट्याने गीत गायचं आहे, गाणं गायचं आहे. मग ते 5वी ते 12वी सगळ्यांच्यासाठी आहे आणि विषय दिलेले आहेत बालगीते, पोवाडे, देशभक्तीपर गीते इत्यादी विषयांवर वैयक्तिक गीत गायन स्पर्धा आयोजित करणे. म्हणजे एकट्याने गीत गायचं आहे, वैयक्तिक, समूहाने नव्हे. 14वा आठवड्या कालखंड आहे 24/1/22 ते 30/1/22चा आणि उपक्रमाचा दिनांक आहे 26 तारखेला 26/1ला. इथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. ते सर्वांसाठी आहेत 5 ते 12वीपर्यंत. 5 ते 7, 8 ते 10, 11 ते 12. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. देशभक्तीपर गीतं असतील किंवा नृत्य असतील असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तिथे. 15वा आठवडा कालखंड आहे 31/1/22 ते 6/2/22. उपक्रमाचा दिनांक आहे 1/2/22. तिथे एकपात्री नाटक, एकपात्री एका व्यक्तीने नाटक सादर करायचं आहे आणि 5वी ते 7वीला विषय आहे राष्ट्रीय नेता, 8वी ते 10वीला आहे मी भारत बोलतोय आणि 11वी-12वीला आहे मी आहे नगरचा भुईकोट किल्ला. यावर एकपात्री नाटक, छोटंसं नाटक सादर करायचं आहे. 16वा आठवडा कालखंड आहे 7/2/22 ते 13/10/22. उपक्रमाचा दिनांक आहे 8/2/22
आणि इथे उपक्रम आहे मनोगत व्यक्त करायचं आहे आणि तो सर्वांच्यासाठी आहे, म्हणजे 5वी ते 12वीसाठी. मनोगत काय आहे तर गावातील किंवा परिसरातील स्वातंत्र्य सैनिक किंवा भारतीय सैनिक यांचे अनुभवपर मनोगत विद्यार्थ्यांना ऐकवण्यात यावे. म्हणजे स्वातंत्र्य सैनिक किंवा भारतीय सैनिकाचं मनोगत जे आहे ते सर्वांना ऐकवण्यात येईल. 17वा आठवडा आहे कालखंड 14/2/22 ते 20/2/22पर्यंत. उपक्रमाचा दिनांक आहे 15/2/22. निबंध स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, ती शिक्षकांच्यासाठी आहे. निबंध स्पर्धा शिक्षकांच्यासाठी आहे आणि विषय दिलेले आहेत माझ्या स्वप्नातील भारत, स्वातंत्र्य चळवळीत माझा जिल्हा या विषयावर निबंध स्पर्धा. 2 विषय दिलेत, माझ्या स्वप्नातील भारत आणि स्वातंत्र्य चळवळीतील माझा जिल्हा. शिक्षकांच्यासाठी ही स्पर्धा आहे 15/2/22ला. आणि 18वा आठवडा 21/2/22 ते 27/2/22 आणि उपक्रमाचा दिनांक आहे 22/2/22ला. तिथे वक्तृत्व स्पर्धा आहे, भाषणाची स्पर्धा आहे, ती पण शिक्षकांच्यासाठी. आणि विषय दिलेले आहेत माझा देश आणि मी, भारतीय नागरिक म्हणून माझे कर्तव्य या विषयावर भाषणाची किंवा वक्तृत्व स्पर्धा होईल. आता इथे 3/1/22 ते 30/4/22 हा परीक्षेचा कालखंड असतो. 1/3/22 ते 30/4/22 हा परीक्षेचा कालखंड आणि 1/5/22 ते 14/6/22 ही उन्हाळा सत्र सुट्टी. अशा प्रकारे हा भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांच्या सहाय्याने साजरा करायचा आहे. यानंतर पुढचा आठवडा सुरू होईल. 19 क्रमांक आहे, आठवडा आहे 20/6/22 ते 26/6/22 हा कालखंड आहे. दिनांक 21/6/22 असेल आणि उपक्रम असेल योग दिन. त्या दिवशी सर्वांच्यासाठी आहे योग दिन, सर्वांनी मिळून साजरा करायचा आहे. योगासने प्रात्यक्षिक करणे, योगासनांचे तसेच व्यायामाचे महत्त्व यावर व्याख्यान आयोजित करणे. व्यायामाचं महत्त्व, योगासनाचं महत्त्व त्याच्यावर लेक्चर आयोजित करायचं. नंतर 20वा आठवडा 27/6/22 ते 3/7/22 हा कालखंड आठवड्याचा आणि उपक्रमाचा दिनांक आहे 28/6/22. वृक्षारोपण करायचं आहे त्या दिवशी. उपक्रम आहे वृक्षारोपण, सर्वांच्यासाठी आहे. एक मूल एक झाड, विद्यार्थ्यांनी स्वतःचे घर परिसर यामध्ये एका वृक्षाचे रोपण व संगोपन करणे. वृक्षारोपण करायचं आहे आणि त्याचे संगोपन पण करायचं आहे. आपल्या परिसरात, शेतावर, घराजवळ हे वृक्षारोपण करायचं आहे. 21वा आठवडा आहे 4/7/22 ते 10/7/22 कालखंड. उपक्रमाचा दिनांक आहे 7/5/22ला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आहे. त्यासाठी सगळ्याच इयत्तांना 5वी ते 12वीपर्यंत आहे. 5 ते 7, 8 ते 10, 11 ते 12. प्रश्नमंजुषा असेल राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास यावर आधारित प्रश्नांच्या आधारे प्रश्नमंजुषा स्पर्धा घेणे. 22वा आठवडा आहे, कालखंड आहे 11/7/22 ते 17/7/22 आणि उपक्रमाचा दिनांक 7/12/22 आणि उपक्रम आहे कात्रण संग्रह, की तुम्हाला जे कोणतं कात्रण विषय दिलेला आहे, कात्रण की आवडलेल्या गोष्टी कापून वहीवर चिटकवतात, त्याला चिकट वही असं पण म्हणतात काही मुलं. कात्रणाचा संग्रह करायचा आहे 5 ते 7 गटासाठी, 8 ते 10 आणि 11 ते 12. विषय काय आहे, राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्य चळवळीतील प्रसंग यांचे फोटो आणि माहिती संग्रह, म्हणजे फोटो आणि माहिती असे असं डॉक्युमेंटरीसारखं बनवायचं आहे. कात्रण वही बनवायची तशी. 23वा आठवडा कालखंड आहे 18/7/22 ते 24/7/22 आणि उपक्रमाचा दिनांक 19/7/22. वेशभूषा स्पर्धा आहे, ते फॅन्सी ड्रेस म्हणतात की नाही त्या प्रकारची वेशभूषा करायची आहे आणि तीनही सगळ्या गटांसाठी आहे. 5वी ते 12वी, 5 ते 7, 8 ते 10 आणि 11 ते 12. वेशभूषा कशावर असेल तर राष्ट्रीय नेते, स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे, देशभक्त, वीरांगना, भारतीय सांस्कृतिक विविधता यावर आधारित स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा म्हणायचं याला, वेशभूषेची स्पर्धा. 24वा आठवडा आहे, कालखंड 25/7/22 ते 31/7/22 पर्यंत आणि उपक्रमाचा दिनांक आहे 26/7/22. निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतील
आणि 5 ते 7 गटासाठी विषय आहे माझा भारत महान, 8 ते 10 गटासाठी आहे राष्ट्रीय एकात्मता व त्याचे महत्त्व, आणि 11वी-12वीसाठी आहे माझ्यासाठी तिरंगा काय आहे. या विषयावर निबंध स्पर्धा असेल. 25वा आठवडा आहे आणि दिनांक 1/8/22 ते 7/8/22 हा कालखंड. उपक्रमाचा दिनांक 8/1/22 आणि तिथे वक्तृत्व स्पर्धा म्हणजे भाषणाच्या स्पर्धा होणार आहेत आणि 5वी ते 12वीसाठी या आहेत. आणि विषय आहे लोकमान्य टिळक जयंती, लोकमान्य टिळक जीवनावर आधारित स्पर्धा. यांच्या संदर्भातली लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित भाषणांची ही स्पर्धा असेल. आणि 26वा आठवडा आहे कालखंड शेवटचा, 8/8/22 ते 15/8/22 कालखंड आहे. आणि इथे उपक्रम 2 घेतलेले आहेत. 8/9/22ला एक आहे, त्याचा आढावा घ्यायचा सगळ्या उपक्रमांचा आणि हा सर्वांच्यासाठी आहे. तपशील काय दिला आहे ते पाहू. वर्षभरातील म्हणजे 26/9/21 ते 6/8/22पर्यंत घेण्यात आलेले उपक्रम स्पर्धा यांचा आढावा घेणे, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ यांची बैठक घेऊन अहवाल सादरीकरण करणे, विविध स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे, म्हणजे इथे निकाल जाहीर केला जाईल. आणि 15/8/22 रोजी अमृत महोत्सव साजरा करायचा, तो सर्वांच्यासाठी आहे. मग त्या दिवशी काय काय उपकार करायचं आहे तर ध्वजारोहण होईल, नंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक व गुणगौरव करून पारितोषिक देणे, देशभक्तीपर समूह गीतांचे आयोजन करणे, म्हणजे बक्षीस समारंभ पण होईल आणि देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण पण होईल. अशा प्रकारे वर्षभर हा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. धन्यवाद. जर परिपत्रक आवडलं किंवा व्हिडिओ लेक्चर आवडले तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.